कलगीतुरीचा सामना आम्ही कलगीवाले शाहीर मधुकर यादव आणि शाहीर प्रकाश बागणे यांचाही आपल्याला मानाचा मुद्रा आजच्या या कार्यक्रमाचे प्रतिस्पर्धी शाहीर सन्माननीय शाहीर विकासराव लांबोरे यांनाही मानाचा मुद्रा करतो। या जानाई देवी मित्र मंडळाने आजच्या या कार्यक्रमाची पुनश्च एकदा सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांना लाख लाख धन्यवाद। आजच्या कार्यक्रमासाठी नाट्यगृहाचे कर्मचारी यांना सुद्धा आभार धन्यवाद। मंडळी कार्यक्रम म्हटला की मान्यवर आणि प्रमुख अतिथी या सभागृहामध्ये कोकणचा कलगीतुराचा बुलंद आवाज श्री रामचंद्र घाणेकर बुवा शाहीर श्री विनोद फटकरे बुवा उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे प्रभाकर अप्पा इंगळे प्रमोद दादा इंगळे आपल्याला कोकणच्या कलाकारांचे आश्रयस्थान श्री गिरीश दादा कुलकर्णी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। आम्हाला जगन्नाथ महाराज मोरे वारकरी सामना अध्यक्ष त्याप्रमाणे श्री शैलेश शिरवण मंडळी या ठिकाणी आपली माणसं समाजी संस्था पोलादपूर साई सेवक संदीप चव्हाण उद्योजक संजय कदम प्रतीक नटे रोहन मोदी विजय सकवार विशाल सकवार विजय दळवी दिनेश शेलार रोहन गायकवाड मनोहर गोळे साई लीला संस्थांचे सदस्य उदयभाऊ पाटणे त्याचप्रमाणे अभिनेते भीमराव बारटे या ठिकाणी उपस्थित आहेत। या कलगीतुरातील तसेच कलगीतुरा समाजवादी मंडळ सरचिटणीस सुधाकर मास्टर साहेब शाहीर नितीन रासाळ संतोष कोल्हापुरे उमेश पगडे मंगेश यादव पत्रकार उदय नंदने राकेश गोसाळ संदेश ओकटे शाहीर अनंत भावकर शाहीर हरी अनंत भावकर या ठिकाणी वरिष्ठ शाहीर मधुकर बाबा पंधरे उपस्थित आहेत। या सर्वांना शाहिरी मानाचा मुद्रा करतो। मंडळी या कलेच्या सागरामध्ये या दोन नौका आज या ठिकाणी सोडत असताना त्या सागरी किनारी सुरक्षित पोहोचण्यासाठी आमचे सर्वांचे आशीर्वाद असावेत अशी प्रार्थना करतो। त्याचप्रमाणे कलगीतुरा समाज उन्नती मंडळ मुंबईच्या मी 5,000 आहोत। कलगीवाले ब्रह्मनिष्ठ गुरुनाथ साहेबांतील परंपरेतील परमहंस गुरु गणपती महाराज यांच्या घराण्यातील आमची मंडळी आज आपल्या सेवेसाठी उपस्थित आहोत। आमचे गुरुवर्य वस्ताद सुरेश शिवडे हिंदू वस्तीकर अविनाश मस्कर आम्हाला लाभलेले संगीतकार बेंजो मास्टर सतीदादा साळवी ऑर्गन मास्टर विशालदादा बंजारकर ढोलकीपट्टू पांडुरंगदादा सुतार आणि तुषार शिरसाट हेक्टोबर शैलेश कोटकर त्याचप्रमाणे आमची शाखा आमची वीर बंधुत्व कलावंत मौजे कमाल खवणवाडी या सर्वांना समोर आज या कार्यक्रम करत आहोत। जय हिंद जय महाराष्ट्र। या ठिकाणी आमचे प्रतिस्पर्धी शाहीर सन्माननीय विकासराव लांबोरे यांनी त्यांचं प्रमाणपत्र आणि प्रश्नपत्र घेऊन यायचं आहे आणि आमचे प्रश्नपत्र घेऊन जायचे आहे। तिकडे आहे जागा यार तिकडे भरपूर जागा चाललंय तिकडे एक्झिट। नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा
तुमची सेवा करण्याची संधी आम्हाला ज्यांनी दिली ते आमचे जानाई देवी मित्र मंडळ झोरेवाडी यांना शाहिरी मानाचा मुद्रा करतो। आणि तुम्ही सर्व मायबाप रसिक आमच्यासाठी आम्हा दोन्ही कलाकारांसाठी इथे उपस्थित राहिलात त्याबद्दल तुमच्या चरणी आम्ही नतमस्तक होतो। या ठिकाणी बरेचसे शाहीर इथे आलेले आहेत, उपस्थित आहेत, त्यांना शाहिरी मानाचा मुद्रा करतो। बरेच शाहीर आहेत, नाव घेण्याचं आता वेळ राहिलेली नाही, तरी गोड मानून घ्या सगळ्यांनी। आमचे तावडे साहेब इथे आलेले आहेत, संकेतजी तावडे, त्यांना पण शाहिरी मानाचा मुद्रा करतो आणि आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। वक्रतुंड गणरायाला मी प्रणाम करतो, ज्याने मला जन्म दिला आणि हा ज्ञान दिला, त्या माझ्या माय पित्याला आणि गुरुजनांना मी वंदन करतो। या महाराष्ट्राच्या आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना या माझ्या हृदयात स्मरतो, की ज्याने मला शाहीर घडविला, की ज्याने मला शाहीर घडविला, की ज्याने मला शाहीर घडविला, त्या माझ्या मायबाप रसिकांना शाहिरी मानाचा मुद्रा करतो। की हंसावरती बसून माझी आई सरस्वती ही आली, त्या गायनाची मदत ती आणखी बेधुंद की वाजवून विणा ती त्या सप्तसुरात न्हाली, आणि ऐसी ही ब्रह्मनंदिनी या माझ्या हृदयात विराजित वंदित मी पूजित मी या रंगभूमीवर स्मरित मी तूच आधार दे मला, गाण्यास दे स्वर्शार दे, आलो शरण तुला।
तूच आधार दे मला ब्रह्मांडी तू ब्रह्मनंदिनी वसलीत तू कमलासनी वसलीत तू कमलासनी वसलीत तू कमलासनी गीत गायनाची तुझननी रूप साठविले तुझ्या लोचनी हाती घेऊन विणा तुझे गायना हाती घेऊन विणा तुझे गायना खेळ सप्त सूर रंगू दे कला गाण्यास दे स्पर्शार दे आलो शरण तुला गाण्यास दे स्पर्शार दे आलो शरण तुला उभयंगणी हात जोडून दर्शायाची रणी उडी गावे आशीर्वाद मत देऊन आळवी तो पदी लीन होऊनी
दे स्वर्गात दे आलो चरण बोल गणपती गजानन महाराज देवी माते अखंड नागेश्वरीचा गुरु गणपती घराण्याचा अखंड कलगी गुरुवरे गणपती बालराम राम भाव महादेव गंगाराम सुरेश चिपळे अविनाश मस्कर मधुमेह प्रकाश पादने वीरबंधू नृत्य कला पथक कलमट गवालवाडीचा छत्रपती शिवाजी गणपती बाप्पा या ठिकाणी आमचे मित्र नंतर बंधू सुधाकरचे मास्तर या ठिकाणी त्यांना शायरी मानाचा मुद्रा करतो. तसेच आमचे कोल्हापूरवासी आमची मांदी आमची माणसं या ठिकाणी सगळ्या त्यांना शायरी मानाचा मुद्रा करतो. आणि या गीतासाठी आमचे गुरुवर्य प्रभाकर आप्पा इंगळे आणि प्रमोद दादा इंगळे यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक आलं म्हणजे त्यांचा आभार आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तसंच आम्हा छोटा मोठा कलाकार कोणी असो त्या कलाकाराच्या पाठी एक मायाची थाप असणारे आमचे कापडगावचे सुपुत्र दिनेश दादा कुडतरकर यांच्याकडून 5001 रुपयाचं बक्षीस आले. मंडळ त्यांचा आभार आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. एक मिनिट. आज या ठिकाणी आज शुभ आशीर्वाद देण्यासाठी आमचे बाबा नामदेव आंबेकर, विजय चालके, देवेंद्र आंबेकर, कल्पेश आंबेकर, केशव बटावले हे खास गावावरून इकडे आलेले आहेत. त्यांना शाहिरी मानाचा मुद्रा करतो आणि त्यांच्याकडून 501 रुपयाचं बक्षीस आलं म्हणजे त्यांचा आभार. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हेलो चालू द्या. राकेश अंकुश गोताड यांचं 2 नवीन गाणी लगेच येणारच आहे या 2 दिवसात. तरी त्यांच्याकडून रत्नागिरी पोलीस ते वरचीवाडी माझे मार्गदर्शक पाजनी बुवा आपला संपूर्ण कार्यक्रमासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद. आ
देवांचा तू देवराया सकळांचा तू महागणपती तू आहेस या विश्वाचा अधिपती मग कशी काय फिरली सांग या दृष्टांची मती अरे पापावर पाप वाढत चालले अरे पापावर पाप वाढत चालले बघ या भूवरती जे विपरीत घडत हित ते थांबवण्यासाठी देवा सांग तुला विनवू रे किती आपण जो त्या दिवशी गण गायला तोच गातोय कारण रसिकांची मागणी आहे लक्ष असू द्या काय गण चालला हे या भुवरी निसर्गाने रंग बदलला सारण्या परी डोल्या देखत हे विपरीत घडले हे पाहून देवा माझे मन हे रडले जगाव की मराव हे प्रश्न पडले निसर्गाने रंग बदलला सारण्या परी डोल्या देखती परीत घडले पाहून सारं हे सारं पाहून देवा मन हे रडले जगावरती मला हे प्रश्न पडले पाहून सारं देवा मन हे भुवरीच्या स्वर्गात या रम्य निसर्गात पर्यटक गेले होते जम्मू काश्मीरात पर्यटक गेले होते जम्मू काश्मीरात पर्यटक गेले होते जम्मू काश्मीरात देशद्रोह्यांच्या हे विष भरलेले मनात आतंकवाद्यांनी त्या केला मोठा घात आतंकवाद्यांनी केला मोठा घात आतंकवाद्यांनी केला मोठा घात बंदुकीच्या निशाण्यावर त्याला धरले विचारून जात पुरुषांना ठार मारले तू घोरले सार पाहून देवा मन हे रडले जगावरती मला हे प्रश्न पडले सार पाहून देवा मन हे रडले
वाढले मधु प्रकट मनी कैरच्या तरले जगावती मला काही कष्ट पडले सार पाहून देव मन हे रडले जगावती मला काही कष्ट प्रभाकरप्पा इंगळे यांच्याकडून गाण्यासाठी 1000 आता लक्ष गवळणीकडे. कसं आहे बुवा आपले खूप हुशार आहेत, शब्दांचे जादूगार म्हणतात त्यांना. बुवा आपण आधी भेटलो तेव्हा तुम्हाला एक गवळण तुमच्यासाठी काढली होती. तिच्यात सुद्धा प्रश्नच होता. या ठिकाणी माता वगैरे बसलेले आहेत, त्यांना माहिती आहे सगळं. आताही प्रश्नच आहे गवळणीमध्ये. शोधाय तुम्ही ज्ञानी आहात. काय म्हणतोय एक अन्नू लक्ष द्या. आता बुवा लक्ष असावा गवळणीकडं. आमचे प्रतिस्पर्धी शाहीर प्रतिस्पर्धीच बोलले नाही तर प्रतिस्पर्धी बोलायला आणि मग बायको बायको करत बाहेर यायला सवय आहे. तर आज बुवांचं काय नाव काय नन्नू. नन्नू बुवा आता लक्ष असू द्या. दादा खेळा. अरे या गोकुळच्या राधेचा नाद करायचा नाही. हे विकास बुवा अरे या गोकुळच्या राधेचा नाद करायचा नाही. स्वतःला शहाणा समजून शहाणे तर आहेतच. पाहूया त्यांचं ज्ञान किती आहे. स्वतःला शहाणा समजून मला हित खेळायचं नाही. अरे जर का भडकली ही राधा तर मग तू चिडायचं नाही. आज लाल बुंद होऊन जाशील तू
येणनो मग मात्र तू रडायचं नाही. बुवा लक्ष असू द्या. चाल तर तुमच्या सगळ्या चाली पाठ आहेत. सगळ्यांची काट तुम्ही 1001% देणारच. ऐका आता. शारंगधरा दामोदरा नको जाऊ मला हा तोरा. काय बोलतोय? चाणक्ष तू ते लक्ष तू ऐक गवळ्याच्या हे पोरा. बघते मी आज घडीला जिंकतो सखिये तोरडीला. बघूत काय जाती तुझ्या संग महारथी सांग मुकुटात मोती हे किती. काय बोललो बुवा? तुझ्या ज्या मुकुटात मोती आहेत ना तू येऊन बोलशील काले कुलकुलीत वरून तिलतिलीत ते दोन तर जमणार नाही. काय बोलतोय? लक्ष असू दे. मुकुटात मोती हे किती. बघू होते काय राहते तुझ्या संग महाराज सांग मुकुटात मोती. अरे सागरा मुकुटात मोती काना सागरा मुकुटात मोती. अरे सागरे काना मुकुटात मोती. अरे सागरे काना मुकुटात मोती. सूत्रधारी तू जगताचा नाही अंत पार. नाच विभवताली पसारा क्षणिक बाजार. नाच विभवताली पसारा क्षणिक बाजार. नाच विभवताली पसारा क्षणिक बाजार. जाणून तू आहे साऱ्या जीवनाचा सार. सांग मग झाला कसा या मोठ्यांचा विस्तार. आहे साऱ्याची जाण बघू आहे तुझं ते ध्यान. तुला आहे साऱ्याची जाण बघू आहे का तुझं ध्यान. तुझी चालवणी मती तुला देऊनही गती सांग मुकुटात मोती. अरे सांग ना मुकुटात मोती. अरे सांग ना मुकुटात मोती. तळी काठी पाशाली आहे तू भरून. मग तुझं अस्तित्व हे गाव सिद्ध करून. मग तुझं अस्तित्व आहे गाव सिद्ध करून. मग तुझं अस्तित्व आहे गाव सिद्ध करून. हो अलौकिक मोती तुझे हे दिसती खानवरून. मोजमाप करावा त्याचा स्मरण तू करून. मोजमाप करावा त्याचा स्मरण तू करून. मोजमाप
तिची राधा सांगते मुकुंदा याला त्याला फसविण्याचा सोड तुझा धंदा याला त्याला फसविण्याचा सोड तुझा धंदा याला त्याला फसविण्याचा सोड तुझा धंदा खर खर बोलात आनंदाच्या कंदा चालव तुझ्या बुद्धीवरती ज्ञानाचा हरंदा चालू तुझ्या बुद्धीवरती ज्ञानाचा रंगा चालू तुझ्या बुद्धीवरती ज्ञानाचा रंगा बाळरामाची देण तुझी रूप विगुणवान बाळरामाची देण तुझी रूप विगुणवान तुझा सगळ्या दिव्यावर कमलून दिसा मुकुटात मोती अरे सांगना मुकुटात मोती अरे सांगना मुकुटात मोती मुकुटात मोती हे बुवा नक्कीच सांगतील किती मोती आहेत ते या ठिकाणी विनायक चौगुले रोहित चौगुले यांच्याकडून गणासाठी 200 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे योगेश चोगळे रितेश बेंद्रे संत फकीर ऋषीमुनी आई वडिलांचा आशीर्वाद जन्म मरण स्थिती भजन मनन पूजन वाचन श्रवण कीर्तन वासना अहंकार कर्म धर्म आणि कोणत्याही साधना नको बुवा याचं जर उत्तर असेल तरच द्या नाहीतर नाही बोललेलं बरं आहे. आता वेळ खूप झालेला आहे. दिलीप जांगळी विशाल गोरे यांनी गणासाठी 200 रुपयांचं पारितोषिक दिलेलं आहे आणि बारी घासून झाली पाहिजे असं त्यांचं सांगणं आहे बुवा. वेळ झालेला आहे तरी सुद्धा शक्ती दुर्याचा मांडला डाव या डावात कोण जिंकणार कोण हरणार आहे आणि आज या रसिक जणांसमोर हा शक्तीवाला बाजी मारणार आहे. अरे याच्यासारखे काही खेळ मिले यारणी आज याची मी पाठ धरणार आहे आणि गणपताराम भाऊंचा हा शिष्य आज इथे विजयी ठरणार आहे. आग स्वयंपाक कर तू डाल ना भात बुवा बुवांच्या ताली पाठवल्या आहेत सगळ्या तरी पण बोलतो प्रयत्न करतो नवीन गाण्या चाल बोलण्याची. आग स्वयंपाक कर तू डाल ना भात जिऱ्या मिऱ्याची चटणी वाट जेवायला बघताना वाट ग आग साजने माझ्या बाया भुकेला हे बुवा लक्षात असू दे काय बोलतोय. अरे या इतक्या पक्याची जोडी ही खास बघूया कोण हित होतो रप्पा झाले बघा या गर्दी दाट रे झाले बघा या गर्दी दाट रे
अरे शाहिरा तुझी लावीन आज मी वाट रे. इतक्या पत्याची जोडी ही ठार बघूया कोणी हित होतो रपा. इतक्या पत्याची जोडी ही ठार बघूया कोणी हित होतो रपा. अरे बघा ये गणती नाच रे. अरे बघा ये गणती नाच रे. ये नन्नो इकडे ये बघ काय बोलतोय बघ. आला मोऱ्या आला विन तुझी निवास रे. मोठा कवी तू अनुभवी आता पाहू तुझी ही कला रे. हे बोल नाव बोल तू माझी चायलंज हाय ही तुला रे. साऱ्या लोकांना लागले यार मारील बाजी कोणाला. साऱ्या लोकांनाही लागले यार कोण मारील बाजी हाय एकच द्या. तुम्ही सोडून काढीन पाहत तुम्ही सोडून काढीन पाहत रे. येईची अरे बाहेर ये बघ काय बोलतोय बघ. अरे जाहिरा तुझी लावीन आज मी वाट रे. अरे लांबोऱ्या तुझी लावीन आज मी वाट रे. या ठिकाणी टाइम आज या आपल्या शाहिरांमध्ये का कोणीतरी आज इथे आलेला प्रत्येक जण हा कोकणातीलच आहे की नाही आहे ना. मग आपल्या कोकणाला तर आपल्या कोकणाला नव्हे तर आपण कोकणकर आपल्या कोकणकरांना जर डाग लागत असेल तो खपून घेणार का आपण नाही ना. म्हणून मला काय बोलायचं आहे ज्याने कोणी काय गायलंय त्याला हे प्रत्युत्तर आहे. लक्षात असू द्या. युट्यूब करून हे एकच चल. ज्या जन्माला भूमीवर काय बोलतोय ज्या भूमीवर आपण जन्मला त्याचा आदर कर. पहिला आदर गर्व पाहिजे आपल्याला कोकणाचा. ज्या जन्माला भूमीवर तिचा आदर पहिला कर. ये तू फिरून जगभर किती जरी जग फिरलास ना या कोकणी माणसासारखी माया मिळणार नाही कुठं तुला. काय बोलतोय ये फिरून तू जगभर तेव्हा कळलं तुला आहे हा माझा मायाळू कोकणकर. तेव्हा कळलं तुला हे हा माझा मायाळू कोकणकर.
दुःखात कोणी असता त्याला बोट मारतात, दुश्मनाला काढून देतो तोंडातील घास. काय आहे की नाही? आज जरी दुश्मन असला दुश्मन त्याला दुःख होत असेल तरी आपल्या कोकणी माणसाला पहिलाच त्रास होतो. काय झालं तरी तो उपाशी आहे, आपल्या तोंडातला घास काढून त्याला देतो. हा असा आपला कोकणी माणूस आहे. आणि त्याच्यावर जर दोष बोट लावत असाल ना ते चुकीचं आहे. म्हणून काय म्हणतोय, रागात जरी बोलला त्याच्या लागतो मनात, असा माझा साधा भोळा हा कोकणी माणूस. त्याची कळेल तुला माया म्हणून केलास तू रवाया, त्याची कळेल तुला माया म्हणून केलास तू रवाया. पैशासाठी नको होऊ लागले, तेव्हा कळेल तुला हे हमला मायाळू कोकण. तेव्हा कळेल तुला हे हमला मायाळू कोकण. कारण हा आता चाललेला विषय आहे. काय मास्टर साहेब बरोबर आहे की नाही? त्याच्यासाठी त्यांना 2 मिनिटं नाही फक्त.